मानात सामुद्रा, मानात सामुद्रा, मानात सामुद्रा. आता स्वप्नील बुवांची बारी. हा म्हणजे दुसरी बारी माझी, पण बुवांची आता बारी इथे येणार आहे. स्वप्नील बुवा लक्ष असू द्या नीट. दुसऱ्या बारीला सुरुवात करीत आहे आणि तुम्हाला सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करते. बघा बुवांचा आधी पहिल्यापासून सुरुवात करते. बुवांनी मला जी प्रश्नप्रत दिली त्याच्यावरती बुवांनी माझं नाव काय टाकलंय, वैध ही शेलार. बुवा एवढा बॅनर वरती नाव दिलेलं आहे वैध ही, तरी तुम्ही लिहिताना वैध ध जोडून. बुवा तुम्ही हे शिकलाय. हा त्यानंतर बुवांना मी गवळण बोलले होते की बुवा नाखवा नाखवा बोलेपर्यंत तुम्ही अर्धे खाली वाकल. हा आणि ह्या बुवांचं दादा जरा चाल देती. नाखवा 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 नाखवा, आणि या बुवांनी तेच नाखवा एकदम नाकात गायलं. हा बुवा ही तुमची गायकी. हा म्हणून बुवांना काय म्हणेल, नाक पहा नाक पहा स्वप्नील बुवाचं नाक पहा. कारण ते गाताना नेहमी नाकातच गातात, कारण त्यांचा वरचा सूर कधीच लागत नाही. आणि त्यानंतर बुवा नंतर अजून पुढे काय बोलतात, गवळणीची काठ देताना फोडीला फोडीला मी बोलून गेले होते आणि तो माठ फोडेपर्यंत हा बुवा इथं अर्धा मेला. हा तो फोडीला तो माठ अर्धा फोडेपर्यंत बुवा इथं अर्धा मेला होता. तर बघा बुवांना आधीच काय सांगायचं आहे, अरे समजू नकोस तुम्हाला साधी तू तडपशील, कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नागिन. कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नागिन. आणि बुवा हा स्वतःला समजतो थोर, आणि म्हणून बोला काय सांगायचं आहे, बुवा मला म्हणतात खेडची वाघी. आता बघा बुवांची गवळण. बुवांच्या गवळणीची चाल काय होती, प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी, घेऊन घागर डाव्या कडेवर पदर तो सावरी, गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी, गराधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. बुवांच्या गवळणीची चाल होती. अतिशय सुंदर अशी ही गवळणीची चाल बुवांनी दिलेली आहे. तर बुवांची गवळण काय होती, नंदाचा हरी करी मस्करी ओर घेऊन माळावरी, पावा हवा वाजून गवळणी साऱ्या नाचवी तो तालावरी, आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. म्हणजे बुवांना काय म्हणायचं होतं, तो श्रीकृष्ण बासरी वाजवायचा. पावा म्हणजे काय, बासरी. तर त्या बासरीला होल असतात हे सूर पकडण्यासाठी. तर बुवा काय म्हणाले, बोट फिरवतो होलावरी. ते प्रत्येक सूर बाहेर पडण्यासाठी ते बोट त्या होलांवरती फिरवायला लागतात. तर बुवांना काय सांगायचं आहे, बुवांना जे बोलायचं होतं ते बुवा बोलून गेलेले आहेत. बघा बुवांच्या गवळणीची काठ देते, नीट लक्ष असू द्या. आम्ही हो पोरी जाता बाजारी करी तो हा मस्करी, नंदाचा पोर आहे लई चोर कामर तोस राधेवरी. बघा आम्ही हो पोरी जाता बाजारी करी तो हा मस्करी, नंदाचा पोर आहे हा चोर कामर तोस राधेवरी, नाही नाचणार तुझ्या तालावरी, नाही नाचणार तुझ्या तालावरी. आणि ज्या बासरीवरती तू जी बासरी वाजवून
आम्हाला नाचवणार आहेस त्या बासरीवरती. नाही नाचणार तुझ्या तालावरी, तुझी तोडीन ती बासरी. आता ती बासरी, ज्या बासरीवरती श्रीकृष्ण नाचवणार आहे आणि ज्या बासरीवरती श्रीकृष्ण बोट हलवणार आहे, म्हणजे बुवा जे बोलून गेले त्यांनाच प्रत्युत्तर देते की तुझी मोडीन ती बासरी. आणि जर ती बासरीच राहिली नाही तर तू सूर कुठना काढशील बाहेर. हा, आणि म्हणून काय म्हणायचं आहे, नाही नाचणार तुझ्या तालावरी, तुझी तोडी नाही बासरी. हे क्या बात. नाही नाचणार तुझ्या तालावरी, तुझी तोडी नाही बासरी. 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 नाही नाचणार तुझ्या तालावरी, तुझी तोडी नाही काय म्हणायचं आहे, व्यर्थ बडबड उगाच करतो हा पार, शक्तीचे आहे मी जातीवंत नार. समजू नकोस बुवा तू स्वतःला थोर, ओ थोरे बुवा. समजू नकोस बुवा तू स्वतःला थोर, गाऊन दाखव गाणी इथे लावून सुराला सूर. आणि म्हणून राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आहे कुणाच योगदान, घाल दिव्याच्या गाडीला. उका बढाया मारू नको इथे लावून दाखव सूर, नाहीतर वैद ही शेलार. वा, आज तुम्हाला सांगितलं माझं नाव काय आहे ते, वैद ही. नाहीतर वैद ही शेलार, तुझा काढून जाईल धुर. नाहीतर वैदेही शेलार, नाहीतर वैदेही शेलार, तुझा काढून जाईल धुर. नाहीतर वैदेही शेलार, तुझा काढून जाईल धुर.
हे आणि म्हणून काय म्हणायचं आहे, रणांगणात आज याल धारेवर धारी, तुम्हाला तिखट तिखट शब्दांनी मारे, डबल बारीत तुम्हाला पुरून उरी, सांगते बुवा आज या दुसऱ्या बारीत तुमची काशी हो करी. आणि म्हणून बिनडोक्याचा बिनस्वराचा हा स्वप्नील बुवा हाय, बिनडोक्याचा बिनस्वराचा हा स्वप्नील बुवा हाय, नुसता बडाया मारत हाय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय. बघा बुवा इथे बोलून गेले ना की आता बाईला सांगतो कसं काय असतं, आणि नंतर बोलतात गाणं मागून गवळण येते. बुवानी लय बडाया मारली म्हणून काय म्हणायचंय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय. हे बिनडोक्याचा बिनस्वराचा स्वप्नील बुवा हाय, बिनडोक्याचा बिनस्वराचा स्वप्नील बुवा हाय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय, नुसता बडाया मारत हाय, नियाला अक्कल कशाची नाय. दुसऱ्या बारीचं पद घेते, चाल आहे. आई नाव तुझे घेता कंठ दाटून याये. बुवा शास्त्रात पद आहे, नीट लक्ष असू द्या. ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा, ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा, पाही नैनाने हा पाडा, पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा. बघा बुवा काय म्हणायचं आहे, दुर्योधनाने लक्षगृह बांधला, आणि दुर्योधनाने जो लक्षगृह बांधला तो म्हणजे तोच मोठा वाडा, तोच मोठा वाडा. आणि म्हणून त्याने 5 पांडवांना मारण्यासाठी दुर्योधनाने जो लक्षगृह बांधला होता बुवा, तो दिसे पक्का तुझा वाडा, म्हणजे जो लक्षगृह त्याला वाडा असं उच्चारलेलं आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय, ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा, ओढे संसाराचा गाडा, नाही विचार केला थोडा, पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा, पाही नैनाने हा पाडा, दिसे पक्का तुझा वाडा.
सार करून बसलत राडा थोडा विषय मगाचा काढा सार करून बसलत राडा थोडा विषय मगाचा काढा पाही नाही नाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा पाही नाही नाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा तुम्ही मेला कर्मण ठार सार करून पसरत राडा थोडा विषय मगाचा काळा सार करून पसरत राडा थोडा विषय मगाचा काळा काही नाही नाणे हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा काही नाही नाणे हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा घोडे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा घोडे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा काही विनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा काही विनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा काही विनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा बघा बुवांचा प्रश्न होता मला श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय तर बुवा याचं उत्तर देते नीट लक्ष असू द्या श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले आणि त्या राक्षसाचे नाव आहे राक्षस जंबसूर तर बुवा जर उत्तर बरोबर असेल तर बरोबर सांगा आणि चुकीचं असेल जर बरोबर असेल तर अगदी प्रामाणिकपणाने सांगा की बरोबर होतं म्हणून हा तर बघा एक शेवटचं बुवांसाठी गाणं घेते आणि माझी दुसरी बारी संपवणार आहे हे शक्ती तुऱ्याचा सामना आज गाजणार आहे शिवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे कारण उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे तर रणांगणी आज मी तुला इथे जोडणार आहे आणि म्हणून बुवांसाठी स्पेशल गाणं आहे बुवा तुमच्यासाठी वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 पाणी थेंब 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 पाणी थेंब थेंब गळ आता बघा बुवांना काय म्हणायचं आहे
नवीन कपडा झालंय लपड घालून अंगावर. बुवा लपड म्हणजे ते दुसरं काय बोलायचं नाही, नाहीतर बुवांना वाटेल बाई काय बोलते म्हणून. हा, नवीन कपडा झालंय लपड घालून अंगावर. हाय जरा मोठा, आता बुवा काय मोठे नाही, ते जरा एवढेच दिसतात, बारीकच दिसतात. हा, बुवांच्या अंगात तर काय नाही, बुवा काटकी आहेत. हा, पुढून सपाट मागून सपाट, सगळा बुवांचा सपाट आहे. हा, नवीन कपडा झालाय लपड. बुवा मजेशीर विषय, मनाला लावून घेऊ नका. घालून अंगावर हाय जरा मोठा, मोजूनी नोटा, झाला बुवाचा खेळ. आणि नंतर केला दुकानदाराचा बिल. आता हे बुवा त्यांना नवीन कपडे पाहिजेत म्हणून ते एका दुकानदारात म्हणजे दुकानात गेले कपडे घ्यायला नवीन. हा, त्या दुकानात ते गेले, त्यांनी तिथे बघितला सदरा लावून. आता बुवांनी जो सदरा घातले ना, बुवा कित्येक वर्ष तोच सदरा घालतायत. कधी पण बघावं तर बुवा एकच सदरा घालतात. हा, बुवांचा तो फेवरेट कलर असावा. असो, तो पण बुवांना धड होत नाही. बुवांनी सदरा घातले की सदऱ्यान बुवाला घातलं ते समजत नाही. हा, आणि म्हणून काय म्हणायचंय, बुवा दुकानात गेले, त्यांना एक सदरा आवडलेला आहे, आता आपण समजू तोच आवडलाय. आणि बुवाने तो अंगाला लावून बघितला, तिथे दुकानात बघितला की हा बाबा मला बरोबर होतोय. बुवांनी तो काय घालून तिथे बघितला नाही. आणि नंतर बुवा गेले घरी. दुसऱ्या दिवशी फंक्शन होतं आणि बुवा घरी गेल्यानंतर तो सदरा जेव्हा घातली तेव्हा बुवा म्हणतात, अरे 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 झाला की लफडा. म्हणजे काय तर बुवांना तो सदरा झालाच नाही. आणि म्हणून काय म्हणाले, नवीन कपडा झालाय लपड घालून अंगावर. हाय जरा मोठा, मोजूनी नोटा, झाला बुवाचा खेळ. केला दुकानदाराचा बिल. आता तिथं दुकानात जो बुवाने सदरा घेतला तेव्हा केला दुकानदाराचा बिल. सदराच्या खाली घालतात ते काय पॅन्ट का काय ते बोलतात ते मला पण नाही माहिती, बुवांना माहिती असेल. हा, झाला केला दुकानदाराचा बिल. झाला बुवाचा ढील. केला दुकानदाराचा बिल. झाला बुवाचा ढील. केला दुकानदाराचा बिल. झाला बुवाचा ढील. आता बुवाचा ढील झाला म्हणजे काय, बुवा सदरा, नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं वाटेल. हा, बुवा वाईट वाटून घेऊ नका, सगळं पटवून दिलंय, मजेशीर विषय होता. आणि म्हणून काय म्हणायचंय, झाला केला दुकानदाराचा बिल. झाला बुवाचा ढील. नवीन कपडा झालाय लपड घालून अंगावर. हाय जरा मोठा, मोजून नोटा, झाला बुवाचा खेळ. केला दुकानदाराचा बिल. झाला बुवाचा ढील. 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 केला दुकानदाराचा बिल. तर बघा, अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी इथे संपत आहे आणि स्वप्नील भाऊंना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व शिवसैनिक यांचा सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे किरणजी सामंत म्हणजेच आपले लाडके आमदार किरणजी सामंत यांना सुद्धा पुन्हा एकदा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मला हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. तर बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.